तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पण त्याआधी ना सकाळीच पहिले स्वयंपाक करायला घेतला, कारण रौनकला आणि यांना तर स्कूलला काही सुट्टी नव्हती. मस्त अशी पत्ताकोबीची भाजी घेतली, त्यानंतर कोमट पाण्यामध्ये लेमन घेतलं, त्यानंतर लगेचच मग इथे साबुदाणा करायला घेतला. साबुदाण्यासाठी ना मी पोटॅटो जे आहे ते आधीच बॉईल करून ठेवले होते. मग लगेचच साबुदाणा केला आणि साबुदाण्यानंतर लगेचच चपात्या करायला घेतल्या. दोघांचे छानसा असा टिफिन पॅक करून मग मस्त आम्ही अशी छानशी तयार झाले आणि निघालो मग वडाच्या झाडाची पूजा करायला. मला यांच्यासोबतच जावं लागत होतं सकाळीच, कारण ना पिऊ लहान असल्यामुळे एकटं जाणं तर काही पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मस्त अशी थाळ तयार केली आणि छानशी अशी पूजा करायला गेले. सकाळीच गेले असल्यामुळे वडाच्या झाडाजवळ ना गर्दी तर काहीच नव्हती. त्यामुळे मस्त आरामात आणि शांत छानशी अशी मनासारखी पूजा झाली. माझी पूजा होताच तिथे छान 2 सवाशिनीसुद्धा मिळाल्या. त्यांना मस्त असं वाण दिलं आणि मग लगेचच घरी यायला निघालो. घरी आल्यानंतर काय मग याच्यासोबतच साबुदाण्याचा ब्रेकफास्ट केला आणि असं कालचा छानसा असा दिवस गेला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.